तो पेज नंबर 59 वर सेकंड पॅराग्राफ आहे. द डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज, कॅन बी स्टेबल और कॅन रिड्यूस ऑल्सो, बट इट इज नॉट ऑसिलेटर. त्या ठिकाणी ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीचा विचार आपल्याला करायचा आहे. सर्वसाधारणपणे असणारा जो काही डीसी करंट जो आहे त्याला मी त्या ठिकाणी डायरेक्ट करंट. हा डीसी करंटची असताना जी काही डायग्रॅम जी आहे तर ती डायग्रॅम जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी ऑब्झर्व जर केली तर आपल्या लक्षात येतं नसते की डीसी करंट जो आहे तर तो डीसी करंट काय म्हणजे मी त्या ठिकाणी इन्क्रीज दाखवतो. त्याच्यानंतर काही वेळानंतर तो असताना जो काही डायरेक्ट करंट जो आहे तर तो डायरेक्ट करंट त्या ठिकाणी स्थिर होताना दिसतो, स्टेबल होताना दिसतो. त्याच्यानंतर हाच असताना जो काही डीसी करंट जो आहे तर तो रिड्यूस त्या ठिकाणी होताना दिसतो, म्हणजे कमी कमी त्या ठिकाणी होताना दिसतो. बट इट इज नॉट ऑसिलेटर, परंतु तो दोलनमय त्या ठिकाणी नसतो. आता दोलनमय उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण हा एसी करंट जो आहे तो एसी करंट दाखवलेला आहे. हा अल्टरनेटिंग करंट त्या ठिकाणी असणार आहे आणि हा मात्र आपण दाखवला आपण डीसी करंट. एसी करंट जो आहे तर तो ऑसिलेटरी आहे, आंदोलनमय किंवा दोलनामय त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. परंतु डीसी करंट जो आहे तर तो डीसी करंट मात्र काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे इट इज नॉट ऑसिलेटरी, म्हणजे त्या ठिकाणी तो दोलनमय त्या ठिकाणी नसतो. असं आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीवरून त्या ठिकाणी लक्षात येतं. अल्टरनेटिंग करंट इज ऑसिलेटर. हा मी त्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट त्याला काय म्हटलेलं मी अल्टरनेटिंग करंट. त्याच्यानंतर ती जे काही ब्ल्यू अक्षराने दाखवली तर हा त्या ठिकाणी डीसी करंट. तर सर्वसाधारणपणे हा जो काही ब्ल्यू अक्षर दाखवले तर ते डीसी करंट आहे आणि अशा पद्धतीचं दाखवले तर त्या ठिकाणी कोणताही एसी करंट त्या ठिकाणी आहे. म्हणजे एसी करंट जो आहे तो एसी करंट मात्र त्या ठिकाणी कसं दिसतं आपल्याला ऑसिलेटरी आहे, दोलनामय त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवतात. आणि दिस इज शोन ग्राफिकली इन द फिगर. तेच आपण जे काही ग्राफ जो आहे दोघांचा एक ग्राफ काढलाय, एसीचा एक ग्राफ काढलाय, त्याच्यानंतर डीसीचा एक ग्राफ काढलाय. त्याच्यानंतर पहिली जी आकृती आहे तर त्याच्यामध्ये एसी करंट आणि डीसी करंट आपण त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटिंग करंट इज ऑसिलेटरी ॲज शोन इन द फिगर. इट इन्क्रीजेस टू द मॅक्झिमम, देन रिड्युसेस टू झिरो अँड इन्क्रीजेस टू द मॅक्झिमम इन द अदर डिरेक्शन अँड अगेन रिड्यूस टू द झिरो. आता या ठिकाणी आपल्याला असं की काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅमचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला झिरो दाखवलेला आहे. त्याच्यानंतर वरचा असताना तो इथपर्यंत जातोय म्हणजे तो कितीला जातो ना दिसतो, 1 ला जातो. त्याच्यानंतर खालच्या बाजूचा जर विचार जर केला तर मी त्या ठिकाणी -1 त्या ठिकाणी जे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी असणारी जी डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅमचा जर विचार जर केला तर तो सुरुवातीला काय होता दिसतोय, इन्क्रीज होता. त्याच्यानंतर इथं मॅक्झिमम झाला, मॅक्झिमम झाल्यानंतर तो पुन्हा काय झाला, रिड्यूस झाला, कमी झाला. आणि कमी झाल्यानंतर पुढे पहा जे या ठिकाणी आपल्याला तो काय होता दिसतो, इन्क्रीज होताना दिसतो. इन्क्रीज झाल्यानंतर इथे मॅक्झिमम होताना दिसतो, मॅक्झिमम झाल्यानंतर तो रिड्यूस होताना दिसतो, डिक्रीज होताना दिसतो. पुन्हा काय होताना दिसतोय, झिरो जो आहे तर तो झिरो त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत असते की पुढची असणारी काही सायकल जे आहे तर त्या सायकलचा विचार जर आपण जर केला तर पुढे आपल्याला दिलेले पहा पुन्हा एकदा ऐका की इट इन्क्रीजेस टू मॅक्झिमम, देन रिड्युसेस टू झिरो अँड इन्क्रीजेस टू द मॅक्झिमम इन द अदर डिरेक्शन. हे आपण वरून खाली आलो कोणती पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर पुन्हा काय होता दिसतोय तर तो त्या ठिकाणी दुसरी असताना जी काही दिशा आहे ही पॉझिटिव्ह आहे, ही कशी दाखवल्या कोणी निगेटिव्ह. खाली येत असताना पुन्हा तो काय होता दिसतो, इन्क्रीज झाला, पुन्हा मॅक्झिमम झाला. इथे खाली येताना पुन्हा काय झालं तर त्या ठिकाणी तो इन्क्रीज झालाय, आपल्याला डिक्रीज म्हणता येईल कारण खाली येतोय, खाली येतो म्हणजे तो डिक्रीज झाला, पुन्हा मॅक्झिमम झाला, पुन्हा त्या ठिकाणी वाढला. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या. इथे काय म्हटलं मी, इन्क्रीज. इथे त्या ठिकाणी काय म्हटलं, मॅक्झिमम. इथे काय म्हटले, रिड्यूस. इथे त्या ठिकाणी तो झिरो झाला. पुन्हा खाली येत असताना काय होताना दिसतो, तो इन्क्रीज होईल. त्याच्यानंतर इथे पुन्हा त्या ठिकाणी तो मॅक्झिमम होताना दिसतोय. पुन्हा त्या ठिकाणी तो आता झिरोला चाललाय, झिरोला चाललाय म्हणजे कसं होतं तर त्या ठिकाणी तो रिड्यूस होता. म्हणजे अशा पद्धतीने विरुद्ध दिशेला जात असताना, खालच्या दिशेला जात असताना आपल्या असं लक्षात येत नसते की ग्राफचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर त्या निरीक्षणामध्ये असताना तो काय अल्टरनेटिंग करंट जो आहे तो इन्क्रीज होतोय, मॅक्झिमम होताना दिसतोय, रिड्यूस होतोय, झिरो. दुसऱ्या दिशेचा विचार जर केला तर तो पुन्हा इन्क्रीज होतोय, मॅक्झिमम होतोय, पुन्हा त्या ठिकाणी रिड्यूस जाय तर तो रिड्यूस त्या ठिकाणी होतो.
आता हे मॅग्निट्यूड जे आहे तर ते मॅग्निट्यूड मी काही जास्त दाखवलं नाही, मी फक्त काय केली ते 0 म्हटलंय, वर +1 म्हटलंय, खाली काय म्हटलंय तर त्या ठिकाणी -1. अशा प्रकारचे जे काही आकडे जे आहेत तर ते आकडे जर वापरले, पॉझिटिव्ह असेल तर वरच्या भागामध्ये, निगेटिव्ह असेल तर खालच्या रिव्हर्स भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे आकडे त्या ठिकाणी लागतात. द ऑसिलेशन्स ऑफ द अल्टरनेटिंग करंट्स ऑकर इन द सायनोसॉइडल मॅनर विथ टाइम अँड हेन्स इट इज शोन बाय द सिम्बॉल. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मीटरच्या पशी तुम्हाला अशा प्रकारचं रेषा तुम्हाला पाहायला सांगितली. पाहिली? सापडलं का? नाही सापडलं. ते मीटर डोक्यात घाला, नाही का इथे मीठ आहे तर ती डोक्यात घाला. व्यवस्थित निरीक्षण करा. येतंय का लक्षात? जुनं मीटर असेल तर त्याच्यामध्ये असेल, नवीन असेल तर त्याच्यामध्ये नाही. जुने आहे तुमच्याकडे मीटर तर त्याच्यामध्ये पहा अशा पद्धतीचे चिन्ह जे आहे तर ते चिन्ह द्या. पहा पुढे काय सांगितलं आपल्याला. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतं की अल्टरनेटिंग करंट जो आहे, द ऑसिलेशन्स ऑफ द अल्टरनेटिंग करंट्स ऑकर्स इन द सायनोसॉइडल मॅनर. सायनोसॉइडल मॅनर म्हणजे वक्राकार. कसं आहे? सायनोसॉइडल. येते का लक्षात? वक्राकार त्याला म्हटलेलं आहे सायनोसॉइडल. वक्राकार म्हणून त्याचं साईन जे आहे तर ते साईन आपण अशा पद्धतीने येते का असं मोठं दाखवलं, हे फक्त छोटं दाखवलं आपण असं सायनोसॉइड. तर अशा पद्धतीने आपल्या लक्षात येताना दिसतंय की असताना तो काय अल्टरनेटिंग करंट जो आहे तर त्या अल्टरनेटिंग करंटचं असणारं जे काय आंदोलन जे आहे तर ते आंदोलन आपल्याला अशा पद्धतीचं वक्राकार जे आहे तर ते वक्राकार त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात दिसतं. आणि हे दाखवण्यासाठी अशा प्रकारचं वक्राकार असणारे जे काही सिम्बॉल जे आहेत, संज्ञा जे आहेत तर त्या संज्ञेचा त्या ठिकाणी वापर केला. डायरेक्ट करंट फ्लोज इन वन डिरेक्शन बट द अल्टरनेटिंग करंट फ्लोज इन द पिरियडिक मॅनर. डिफरन्शिएट साठी सुद्धा लक्षात ठेवायचे. दोघांमधला फरक जो आहे तर तो फरक सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतोय की डायरेक्ट करंट जो आहे तर तो डायरेक्ट करंट आपण एकाच दिशेला त्या ठिकाणी वाहतात. परंतु असणारा तो काय अल्टरनेटिंग करंट जो आहे तर तो अल्टरनेटिंग करंट काय सांगितलं आपल्याला की ठराविक अशा प्रकारचा जो काही कालावधी जो आहे तर त्या ठराविक कालावधीमध्ये अल्टरनेटिंग करंट जो आहे तर तो अल्टरनेटिंग करंट म्हणजे इन वन सायकल, यात अर्ध सायकल आपण टाकतो, खालचा अर्ध सायकल, जे अर्ध सायकल हे अर्ध सायकल असं दोन्ही मिळून त्या ठिकाणी एक सायकल झालं. आणि एका सायकलमध्ये तो काय होता नसते, एकदा त्या ठिकाणी फॉरवर्ड आणि दुसऱ्यांदा काय होता नसतो रिव्हर्स म्हणजे पुढे मागे त्या ठिकाणी तो जाताना दिसतो. इन इंडिया in power station generating electricity one cycle changes in 1/50 seconds, that is the frequency of AC is 15 Hz, that is 50 cycle per second. याला अंडरलाईन करून ठेवा त्या ओळीला. ट्रू फॉल्स साठी मार्च 2020 म्हणजे मागच्या वर्षी याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ AC is 50 Hz. फ्रिक्वेन्सी of AC is 50 Hz. मार्च 2000ला ट्रू ऑर फॉल्स अशा प्रकारचं स्टेटमेंट मागच्या वर्षी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. ही सर्वसाधारणपणे भारत देश जो आहे तर त्या भारत देशामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पॉवर स्टेशन्स आहेत की ज्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट त्या ठिकाणी तयार केलं जातो, तर याच्यामध्ये एका चक्रामध्ये म्हणजे काही एक चक्र जे आहे तर त्या एका चक्रामध्ये काय होत नसते 150 सेकंद म्हणजे त्या ठिकाणी असणार तो काय अल्टरनेटिंग करंट जो आहे तर त्या अल्टरनेटिंग करंटची असणार ती काही वारंवारताची आहे. एका सेकंदामध्ये तो काय होता नसतो रिव्हर्स बॅकवर्ड किती जाता नसतो 50 वेळा एका सेकंदामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी 1/15 सेकंद हर्ट्ज त्या ठिकाणी त्याची असणारी काही फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी म्हटलेली. पुढे when the electric power is transmitted over a long distance, it is beneficial to have it in the AC form as it result into the minimum power loss during the transmission. आपल्या असं लक्षात येतं नसतं की इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ते इलेक्ट्रिसिटी कुठे तयार केलेली पॉवर स्टेशन. पॉवर स्टेशन मधून आपल्याकडे टॉवर लाईन आली तर ते टॉवर लाईन पुन्हा आपले बोर्ड जे आहे तर त्या बोर्डामध्ये त्या ठिकाणी सोडते. आणि या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तयार केली तर तिथपासून आपल्यापर्यंत असताना काही पॉवर स्टेशन जे आहे तर त्या पॉवर स्टेशन मध्ये पाठवत असताना जर विद्युत धारा त्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंटच्या स्वरूपामध्ये जर असेल
तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की असं दूरवरच्या अंतरावरून त्या ठिकाणी त्याचं ट्रान्समिशन करायचे, पारेषण आपल्याला करायचे. आणि पारेषण करत असताना जर त्या ठिकाणी ते एसीच्या रूपामध्ये जर असेल, अल्टरनेटिंग करंटच्या रूपामध्ये जर असेल, तर अशा वेळेला त्या ठिकाणी काय सांगितलंय, मिनिमम पॉवर लॉस ड्युरिंग द ट्रान्सफरेशन, म्हणजे कमीत कमी गळती जी आहे तर ती गळती त्या ठिकाणी होताना दिसते. द होम सप्लाय इज ऑफ अल्टरनेटिंग, आपल्या घरामध्ये असणारा जो काही सप्लाय जो आहे तर तो सप्लाय त्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट असतो. आणि म्हणून मी सांगितलं की जुनी मीटर जर तुमच्या घरामध्ये जर असतील तर त्याच्यावर अशा पद्धतीचं असणारे काही साईन जे आहे तर ते साईन त्या ठिकाणी असतात की जेणेकरून या ठिकाणी आपल्या घरामध्ये असणारा जो काही पॉवर सप्लाय जो आहे तर तो पॉवर सप्लाय त्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंट. We have learned in the previous class about the precaution to be taken while using the electricity. 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिले की कशा पद्धतीने विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा हाताळत असताना काय केलेले, या ठिकाणी कोणत्या प्रकारची असणारी काही प्रतिबंध किंवा काळजी त्या ठिकाणी घेतली जावी हे आपण इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला पाहिजे इलेक्ट्रिक जनरेटर, आकृती तुम्ही त्या ठिकाणी काढलेली असेल, काढली आकृती. आता पुढे इलेक्ट्रिक जनरेटर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. वी हॅव सीन द एक्सपेरिमेंट्स बेस्ड ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पण त्या ठिकाणी असणार जे काही विद्युत चुंबकीय प्रवर्तन जे आहे तर याचे असणारे काही विविध अशा प्रकारचे असणारे काही प्रयोग जे आहे तर ते प्रयोग त्या ठिकाणी पाहिलेले. त्याच्यामध्ये पाहिले तर करंट प्रोड्यूस इन दिस एक्सपेरिमेंट वॉज व्हेरी स्मॉल मॅग्नेट. या ठिकाणी विद्युत चुंबकीय प्रवर्तनानं तयार केलेला जो काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा या प्रयोगामध्ये अतिशय छोट्या प्रमाणावर त्या ठिकाणी तयार होत नसते. बट द सेम प्रिन्सिपल इज हार्नेस फॉर द यूज ऑफ द मॅनकाइंड टू प्रोड्यूस द लार्ज करंट. परंतु हेच असणारे जे काही तत्व जे आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं असणारे जे काही तत्व जे आहे तर त्या तत्वाचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये असणारी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी मानव जातीसाठी त्या ठिकाणी निर्माण करतात. हिअर मेकॅनिकल एनर्जी इज यूज टू रोटेट द करंट कॅरिंग कंडक्टर इन द मॅग्नेटिक फील्ड अराउंड अन ॲक्सल, हिअर बाय प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. तर या ठिकाणी असणारी काही यांत्रिक ऊर्जा जी आहे तर त्या यांत्रिक ऊर्जेचा वापर असणारा जो काही या ठिकाणी असणारी जी काही कॉईल जे आहे किंवा कंडक्टर जो आहे तर तो कंडक्टर काय केलेलं आहे, जे काही मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर त्या मॅग्नेटिक फील्डच्या दरम्यान काय केलेलं आहे, रोटेट केलेलं आहे. आणि हा रोटेट करून कशा भोवती तर हा असणारा जो काही ऍक्सल जो आहे तर त्या ऍक्सलच्या भोवती काय केलेलं, ती कॉईल जी आहे तर ती कॉईल काय केली, ती स्ट्रॉंग अशा प्रकारचं असणारं ते काही चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये काय केलेली ती रोटेट जर त्या ठिकाणी जर झाली तर आपल्या लक्षात येतं नसते या ठिकाणी तयार झालेली जी काही इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर जे आहे तर त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या डिफ्लेक्शनवरून त्या ठिकाणी ती लक्षात येतं. आता पुढे की फिगर शोज एक कॉपर वायर एबीसी, ही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये ए बी सी डी ही तांब्याची असणारी जी काही तार जी आहे तर ती तार आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर कशी ठेवलेली ही जी काय असणारी काही कॉपर कॉईल जे आहेत एबीसीडी जे आहेत, एबीसीडी इज केप्ट बिटवीन द टू पोल पीसेस ऑफ द मॅग्नेट. चुंबक जे आहे तर त्या चुंबकाचे असणारे जे काही दोन ध्रुव, एक नॉर्थ आणि एक असणारा साऊथ, अशा प्रकारचे असणारे जे काही दोन ध्रुव जे आहेत तर त्या दोन ध्रुवांच्या दरम्यान एबीसीडी ही जी काय असणारी ती काही तांब्याची तार जी आहे तर ती तांब्याची तार आपण त्या ठिकाणी काय केलेली ठेवलेली आहे. Two ends of the coils are connected to the conducting rings R1 and R2 via carbon brush. या ठिकाणी तारेची असणारी जी काही दोन टोकं जी आहेत तर ती तारेची दोन टोकं या ठिकाणी आपण असणारी या ठिकाणी एक जोडलंय, एक पुढे जोडलंय, इथे म्हणजे जे काही कार्बन ब्रशेस जे आहेत तर त्या कार्बन ब्रशेसच्या सहाय्यानं तारेची असणारी जी काही दोन टोकं जे आहेत तर ते दोन टोकं आपण या ठिकाणी एक जोडलेले R1 त्याला म्हटलेले आणि तिथे असणार R2 आणि त्याच्यामध्ये असणार जे काही कार्बन ब्रशेस जे आहेत तर त्या कार्बन ब्रशेसच्या सहाय्यानं त्या तांब्याच्या तारेची असणारे जे काही दोन टोकं जे आहेत तर ते दोन टोकं आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी जोडतो. बोथ द रिंग्स आर फिक्स्ड टू द ऍक्सल. याच्या काही रिंग जे आहेत R1 रिंग R2 रिंग या दोन्हीच्या दोन्ही कशावर फिक्स केलेले दिसतात आपल्याला. हा जो काही ऍक्सल जो आहे तर त्या ऍक्सलवर रेड असणारे जे काही रिंग्स जे आहेत तर त्या रिंग्स काय केलेले त्या ऍक्सलवर त्या ठिकाणी बसवलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतात. बट देअर इज रेजिस्टिव्ह कोटिंग इन बिटवीन द रिंग अँड द ऍक्सल.
ह्याचे काय असणार जे काही रिंग जे बसवलेले आहेत त्या ऍक्सलवर, परंतु याच्यावर ह्याचे काय असणार जे काही रिंग जे आहे तर त्या रिंगवर त्या ठिकाणी रेजिस्टिव्ह कोटिंग म्हणजे रेजिस्टन्स त्याला कशाला म्हणतो आपण, रोध जो आहे तर त्या रोधात्मक अशा प्रकारचं आवरण जे आहे तर ते आवरण त्याच्यावर त्या ठिकाणी असणारे रेजिस्टिव्ह कोटिंग त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही रिंग जे आहेत तर त्या रिंग्स काय केलेल्या आपण त्या ठिकाणी ऍक्सलवर त्या ठिकाणी बसतो. The axle is rotated with the help of machine from the outside. हा तो काय ऍक्सल जो आहे तो ऍक्सल काय करायचा आपल्याला फिरवायचा, आणि तो फिरवण्यासाठी सर्वसाधारणपणे बाहेरचं असणारे ते काही यंत्र जे आहे तर त्या यंत्राच्या साहाय्याने हा असणारा काय ऍक्सल जो आहे तर तो ऍक्सल काय करायचं तर त्या ठिकाणी फिरवायचा. ऍक्सल फिरवलं या ठिकाणी आपल्याला असणारी ती काही रिंग जे आहे तर ते रिंग सुद्धा त्या ठिकाणी रोटेट त्या ठिकाणी होणार आहे. पुढे आपल्याला दिलेले पहा, बिकॉज ऑफ द धिस while ABCD also starts rotating. हा ऍक्सल जो आहे तर तो ऍक्सल काय करायचा, यंत्राच्या साहाय्याने त्या ठिकाणी रोटेट करायचा. यंत्राच्या साहाय्याने रोटेट केला ऍक्सल जर फिरवला तर ऍक्सलला आपण या ठिकाणी हिची काय असणार काही कॉईल जी आहे तर ती कॉईल त्या ठिकाणी जोडलेली, ही कॉईल काय होणार आहे तर या ठिकाणी हे असणार ते काही मॅग्नेट जे आहे तर त्या मॅग्नेटमध्ये त्या ठिकाणी काय आपण ते फिरताना त्या ठिकाणी दिसते. म्हणजे त्या ठिकाणी कॉईल दॅट इज ABCD स्टार्ट्स रोटेटिंग. The stationary carbon brushes B1 and B2 are connected to the galvanometer. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल नसते स्थिर अशा प्रकारचे जे काही B1 कार्बन ब्रश आहे, B2 कार्बन ब्रश हे जे काय असणार आहे दोन्ही कार्बन ब्रशेस B1 आहे तर तो गॅल्व्हनोमीटरला जोडलेला आहे. गॅल्व्हनोमीटरचं दुसरं टोक काय केलेलं आहे, दुसरा असताना काही कार्बन ब्रश कार्बन ब्रशला त्या ठिकाणी जोडलेला आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत असतो. which shows the direction of the current in the circuit. आणि याच्यामधून आपल्याला त्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर जो आहे तर त्या गॅल्व्हनोमीटरचं असणारं ते काही डिफ्लेक्शन कोणत्या दिशेला त्या ठिकाणी होतंय तर हे आपल्याला त्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर जो आहे तर त्या गॅल्व्हनोमीटरचा असणारा काही पॉइंटर जो आहे तर तो कोणत्या दिशेला जातो, लेफ्टला जातो की राईटला जातो, याच्यावरून त्या ठिकाणी असणारी काही विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेची दिशा आपल्याला त्या ठिकाणी. आपण रोटेटिंग द ऍक्सल द ब्रँच AB गोज अप. ज्या वेळेला हा ऍक्सल फिरला की AB असणारी जी काही साईड जी आहे तर ती आपल्याला बाण कसं दाखवलं आपण वरच्या दिशेने. म्हणजे ज्या वेळेला हा ऍक्सल फिरेल रोटेट होईल तर त्यावेळेला कॉईलची असणारी काही AB बाजू जी आहे तर AB बाजू काय आपण दिसते वर जाताना दिसते. अँड द ब्रँच CD गोज डाऊन. आणि CD काय आपण खालच्या दिशेने असणारा काही बाण जो आहे तर तो बाण काढतो. म्हणजे सर्वसाधारणपणे ही जी काही कॉईल जी आहे तर ती कॉईल काय होता दिसते रोटेट क्लॉकवाईज घड्याळ कसं म्हणतो आपल्याला माहिती. आता कसं दाखवलं कोणी अशा पद्धतीने क्लॉकवाईज. आणि म्हणून ही जी काही कॉईल जी आहे तर ती कॉईल सुरुवातीला आपल्या असं लक्षात येतं दिसतंय की घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं त्या ठिकाणी ते असणारी काही कॉईल जी आहे तर ती कॉईल त्या ठिकाणी करतात. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स राईट हँड रूल, electric current is produced in the branches AB and the CD in the direction that is A to B and C to. आपण त्या ठिकाणी फ्लेमिंग जो आहे तर त्या फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम त्या ठिकाणी आपल्याला शिकलेला आहोत. आणि म्हणून या फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार जी काय असणार ती काय ब्रँच आहे AB ब्रँच CD ब्रँच, या ब्रँचमध्ये काय होतं दिसते विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी निर्माण होत दिसते. ती विद्युत धारा काय होत दिसते A पासून B कडे त्या ठिकाणी आपण दाखवली. त्याचबरोबर पुन्हा काय केलेले C पासून काय केलेले D कडे त्या ठिकाणी ती विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा. म्हणजे त्या ठिकाणी पुढे आपल्याला सांगितलं द डिरेक्शन करंट फ्लोज इन द डिरेक्शन. कोणत्या दिशेला तर A पासून B ला, B पासून C ला, C पासून D ला. म्हणजे ABCD या दिशेने काय होताना दिसते इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी फ्लो होताना दिसतो. आणि ते आपण आकृतीमध्ये बाणाच्या साहाय्याने अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं त्या ठिकाणी आहे. इन द एक्सटर्नल सर्किट द करंट फ्लोज फ्रॉम B2 टू B1 थ्रू द गॅल्व्हनोमीटर. बाह्य असणारं जे काही सर्किट जे आहे तर त्या बाह्य सर्किटचा जर आपण जर विचार जर केला तर या ठिकाणी B2 पासून असणारा जो काही करंट जो आहे तर B2 पासून B1 पर्यंत दिसतो. तो पुन्हा काय दिसते वर त्या ठिकाणी. पुढे पाहता तर या ठिकाणी आपल्याला एक्सटर्नल सर्किट जो आहे तर त्या एक्सटर्नल सर्किटमधून वाहणारी विद्युत धारा जी आहे तर B2 मधून गॅल्व्हनोमीटर मधून काय आली तर B1 मध्ये आली. आणि त्याच्यामधून पुढे काय झाली सर्किट जे आहे तर त्या सर्किटमधून ती व्हायला सुरुवात होती. पुढे इफ इन्स्टेड ऑफ वन लूप कॉईल ए कॉईल कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल टर्न इज यूज द करंट ऑफ द मॅग्नेट्यूड सेव्हरल टाइम्स. त्या ठिकाणी आपण एकच लूप त्या ठिकाणी वापरतो.
अशा अनेक त्या ठिकाणी लूप्स ज्या आहेत तर त्या लूप जर आपण त्या ठिकाणी सर्किटमध्ये त्या ठिकाणी वापरल्या सेव्हरल अशा प्रकारचे त्याला त्या ठिकाणी वेळे असतील, अशा प्रकारची असणारी काही कॉईल जी आहे तर ती कॉईल जर आपण त्या ठिकाणी जर वापरली तर याच्यामध्ये तयार होणारा जो काही करंट जो आहे तर तो करंट कसा असेल, सेव्हरल टाइम असेल, म्हणजे कित्येक पट असेल. या ठिकाणी असणारी काही कॉईल जी आहे तर त्या कॉईलची संख्या जर वाढवली तर करंट जो आहे तर त्या करंटचं मॅग्निट्यूड जो आहे तर ते मॅग्निट्यूड सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वाढताना त्या ठिकाणी दिसतंय. आफ्टर हाफ रोटेशन द ब्रांच AB टेक द प्लेस ऑफ द CD अँड द ब्रांच CD टेक द पोझिशन ऑफ द ब्रांच AB. अर्ध त्या ठिकाणी रोटेशन झालं. अर्ध रोटेशन आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलं की अशा पद्धतीचं अर्ध रोटेशन जर झालं तर पुढे आपल्याला एबीची जागा जी आहे तर ती सीडी घेताना दिसतं. सीडीची जागा काय होईल, एबी, म्हणजे त्यावेळेला रोटेट होईल. रोटेट होते म्हणजे फिरते. ही बाजू काय होती, रोटेट झाली, इकडची इकडे गेली, इकडची तिकडे गेली. म्हणजे या ठिकाणी एबीची जागा सीडी घेईल, सीडीची जागा काय होताना दिसते, एबी त्या ठिकाणी घेताना दिसते. आणि अशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा इंड्यूस्ड करंट जो आहे तर तो इंड्यूस्ड करंट मात्र काय होतं दिसते. अशा वेळेला बी पासून सी कडे, सी पासून बी कडे आणि बी पासून पुन्हा ए कडे त्या ठिकाणी येतात. कधी अर्ध रोटेशन झाल्यानंतर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की प्रवर्तित अशा प्रकारचे असणारी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा डी कडून सी कडे जाते, सी कडून बी कडे जाते, पुन्हा बी पासून ए पर्यंत त्या ठिकाणी येतात. बट द ब्रँच BA इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ द ब्रश B1. आता ही जी काही BA ब्रँच आहे ती BA ब्रँच आपल्या लक्षात येत नसते. पुढे जोडलेली आहे कोणी, B1 ला जोडलेली. CD ब्रँच जी आहे तर ती CD ब्रँच कशाला जोडलेली, B2. म्हणजे कसं त्या ठिकाणी रोटेशन जरी झालं, फिरली तरी AB ब्रँच जी आहे तर ती B1च्या कॉन्टॅक्टमध्ये राहते. CD ब्रँच जी आहे तर ती CD ब्रँच मात्र काय असते, B2च्या कॉन्टॅक्टमध्ये त्या ठिकाणी राहते. काय म्हटलेले, but the branch BA is always in contact with the brush B1 and the branch CD in contact with the B2. Hence, in the external current, the external circuit current flows from B to B1. That is the opposite of the previous of the half rotation. आता मात्र काय होईल, तो असणारा काही करंट जो आहे तो करंट मात्र काय होईल, ज्यावेळेला त्या ठिकाणी रोटेट होईल तर त्यावेळेला B1 पासून काय आपण दिसते, B2 मध्ये त्या ठिकाणी असणारा काही करंट जो आहे तो करंट त्या ठिकाणी फ्लो व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसते. म्हणजे पूर्वीचं असताना ते काय हाफ रोटेशन जे आहे तर त्या हाफ रोटेशन मध्ये आपल्या लक्षात आलं की इकडून इकडे करंट, ज्यावेळेला त्या ठिकाणी हाफ रोटेशन होईल, हाफ रोटेशनच्या वेळेला काय आपण असते, B1 कडून B2 कडे त्या ठिकाणी असतात विद्युत धारा जी आहे तर विद्युत धारा त्या ठिकाणी राहताना दिसते. This repeats after every half rotation and alternating current is produced. That is what is called an AC generator. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येता नसते की सर्वसाधारणपणे ही अशा प्रकारची असणारी काही कृती जी आहे तर ती कृती प्रत्येक अर्ध्या रोटेशनला त्या ठिकाणी होताना दिसते. आणि अशा पद्धतीने आपल्याला अल्टरनेटिंग करंट जो आहे तो अल्टरनेटिंग प्रोड्यूस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आणि ज्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले, एसी जनरेटर जे आहे तर ते एसी जनरेटर म्हटलेले. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पाहू. धन्यवाद.